कसं पाहता तुम्ही, विशेषतः मराठवाड्यात देखील काय काँग्रेसला यश आलं? महाराष्ट्राचा आजचा निकाल हा धक्कादायक आहे. मला असं वाटतं आमच्यासाठीच नाही, म्हणजे महाविकास आघाडीसाठीच नाही, महायुतीसाठी सुद्धा निकाल धक्कादायक आहे. कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते. अनेक दावे प्रतिदावे होत होते, पण अगदी 225च्या घरात जागा महायुतीला मिळालेल्या आहेत. तर हे आकलनाच्या पलीकडचं, त्याच्यात खोलात जावं लागेल, काय कारण आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. शंकास्पद वाटते ही सिस्टम. त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही. शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय ते योग्य नाही. पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये, त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी. सर, लातूर ग्रामीण 7,000 लातूर ग्रामीणच्या याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली ती सगळीकडेच आहे तरी, म्हणजे महाराष्ट्रभर हे निकाल आपल्या पुढे आलेले आहेत. त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्त्व असतं. आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावरील निवडणूक आम्ही हारलो. त्याच्या कारणामध्ये आम्ही जाऊ, कारणं काय ती शोधून काढू, काम करू त्याच्यावर. आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये हारजीत होत असते आणि त्यातनं काही नाव उमेद होण्याची गरज नसते. काम करत राहायचं. लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा इम्पॅक्ट दिसतो का या निवडणुकीवर? असं प्रथम दर्शनी तरी वाटतं. मनोज जरांगे पाटील यांचा काही इम्पॅक्ट दिसतोय या निवडणुकीवर? मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होतं ते, आणि त्या आंदोलनाला राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छितो. कारण एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुका न लढण्याची भूमिका घेतली, त्यामध्ये निवडणुकीपासून दूर होते. त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छितो. सर, महाविकास आघाडीच्या बाजूनं होतं आणि निकाल आता जो आलेला आहे तो एकदम अपोजिट आलेला आहे. काय वाटतं? आश्चर्यकारक आहे. त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे. याच्यामध्ये आम्हाला तरी खोलात जावं लागेल राजकीय पक्षांना आणि कारण मीमांसा करावी लागेल. ते करता येईल. सर, प्रथमदर्शनी तीन कारणं काय वाटतात महाविकास आघाडीच्या पराभवाची? आकलनाच्या पलीकडचं आहे, त्यामुळे मी कारण काय आता सांगू तुम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.